मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सोनोपंत तथा गुणी आवडीने सोनोपंत तथा गुणी आवडीने मामासे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संमती। पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा वारकरी संप्रदायाचा ध्वर्यो खरा शोभतो। ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडेकरा वंदितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या बहु कठीण नवे करित्या न कवने नाही केले ते घेऊन हरिचंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी उपविले मुक्त कैवल्य तेजनिधी अखिल गुणनिदान कारण करुणा वरणारे षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेला रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार भगवान पंढरनाथ परमात्मा या परमात्म्याचे लाडके भक्त वैराग्य मूर्ती श्री तुकोबराय महाराजांच्या गाथेमधील अनेक प्रकारचे अभंग आहे। परमात्म्याचा नाम महिमा गायला, परमात्म्याचा गुण महिमा गायला, परमात्म्याचा शक्ती महिमा गायला, परमात्म्याचा स्वरूप महिमा गायला, अनेक प्रकारचे जरी परमात्म्याचा महिमा गायला, परमात्म्याच्या भक्तीचा सुद्धा महिमा तुकोबराने गाथेमध्ये गायला। परंतु आजच्या अभंगामध्ये तुकोबराय देवाशी एक सलगीचं प्रेमाचं भांडण करतायत। विठ्ठला विठ्ठला भांडण का करतात? भांडणं करता काहीतरी मुद्दे असावे लागतात तर भांडण उपस्थित होतं, विनाकारण भांडण होत नाही। मग जगद्गुरु तुकोबराने परमात्म्याच्या सोबत वाद घालण्याकरता नेमकी कोणता मुद्दा उत्पन्न झाला, उपस्थित झाला, त्या मुद्द्याचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं। त्याच्या अगोदर या ठिकाणी भगवान राधाकृष्ण मंदिर या मंदिराचा वर्धापन दिन या कार्यक्रमाचे आयोजक आमचे परम मित्र या ठिकाणी गोकुळ महाराज देशमाने सद्गुरु जोग महाराज संस्थेचे शिक्षक तथा माँ नर्मदा मैयाचे उपासक असे असलेले जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आमचे गोकुळ महाराजांनी मला सलग 2 वर्ष सांगितलं होतं त्या ठिकाणी कीर्तन करावं लागेल। मागच्या वर्षी जमलं नाही, त्याच्याही मागच्या वर्षी जमलं नाही। महाराजांनी मला 3 महिन्यापूर्वी सांगितलं की महाराज आता यंदाच्या साली तुम्हाला कीर्तन करावं लागेल। नाही का म्हणत होतो गुरुवर्य वेदांत वाचस्पती आचार्य ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री यांनी चालू केलेला जो काही सप्ताह त्या सप्त्याचं नित्याचं काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी माझ्याकडे असल्यामुळे त्या ठिकाणी दरवर्षी या दिवसाला तो काला येतो, त्यामुळे मला जमत नव्हतं। पण गोकुळ महाराजांनी सांगितलं यंदा काय या ठिकाणी हे वर्धापन दिनाचं कीर्तन करावंच लागेल। या शुद्ध हेतूने महाराजांनी कीर्तनाची सेवा जवळजवळ 3 महिन्यापूर्वी दिली आणि बरोबर या ठिकाणी 10 ते 12 या वेळेमध्ये आपल्याला कीर्तन करायचंय। कीर्तनाकरता ज्यावेळेस अभंग निवडला सगळ्यांनी विचार केला की अभंग म्हणायलाच कमीत कमी महाराजांना 15 मिनिटं लागले। 8 चरणाचा चौकड्याचा अभंग अतिशय महत्त्वाचा जरी असला परंतु या अभंगामध्ये खरं तर चिंतनाकरता पहिलं चरण महत्त्वाचं आहे आणि शेवटचं चरण महत्त्वाचं आहे। मध्ये अभंग जर सर्वस्वानं जर वाचला, चिंतनाच्या दृष्टिकोनातून वाचला तर सगळ्या भक्तांच्या चरित्र कथा सांगितलेल्या आहे। त्याच्यामुळे चरित्र कथा सांगून आपल्याला टाइमपास करायचा नाही। जगद्गुरु तुकोबराय देवासमोर भांडण का करताय एवढा मुद्दा आपता सोडला की आपल्या अभंगाचं चिंतन संपलं। विठ्ठला 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 महाराजांच्या आजीचं पुण्यस्मरण आहे, ते किती आहे ते मला माहित नाही आणि त्यांना पण माहित नाही, परंतु आजीचं पुण्यस्मरण याच दिवसाला येतं आणि भगवान राधाकृष्ण या मंदिराचा, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचा, राधाराणाच्या मंदिराचा वर्धापन दिन तो हाचाच दिवस आहे, म्हणून त्या अनुषंगाने अभंग निवडला। आज या ठिकाणी आभाळा एवढ्या उंचीचे कलाकार
संपूर्ण महाराज मंडळी या कार्यक्रमाकरता हजर आहे, परंतु माझ्या घड्याळामध्ये जवळजवळ 11 वाजून 10 मिनिटं झाले. बाकीचा कार्यभाग आपण उरलेल्या वेळेमध्ये घेऊ. वेळ राहिला तर तसा वेळ तर राहणारच नाही. परंतु या ठिकाणी जमलेला संपूर्ण जनसमुदाय, या ठिकाणी जमलेले महाराज मंडळी, गायक वादक, संपूर्ण हे वारकरी रत्न, साऊंड सिस्टीम, मंडप व्यवस्था आणि जमलेले जेवढे काही भाविके, सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठाला विठाला. या मंदिराचा वर्धापन दिने भगवान श्रीकृष्णाची महती गात असताना अनेक संतांनी एकच प्रमाणावर सिद्ध होतं, याची भक्ती केल्यानंतर हा त्या भक्तावरती जर प्रसन्न झाला तर पाहिजे तसा होतो. होय भक्ती केला तैसा. मागच्या वर्षी हा अभंग होता. मी अभंग निवडला याचं कारण असं आहे, 12 ते 13 दिवसापूर्वी ज्यांचं मागच्या वर्षी कीर्तन झालं ते सौरभ महाराज जाधव, आम्ही सोबत कीर्तनाला होतो आणि सहजगत्या त्यांनी सांगितलं यंदा गोकुळ महाराजांची तिथं तुमचं कीर्तन आहे. म्हटलं हो माझं कीर्तन आहे. सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं, मी विचारलं म्हटलं मागच्या वर्षी तुम्ही कोणता अभंग घेतला होता? म्हणे एवढा प्रभू भावे. म्हटलं मग मलाही तोच अभंग घ्यायचा आहे. म्हणे आता मागच्या वर्षी मी घेतला होता. म्हटलं मग त्याच्यामध्ये तुम्ही काय भूमिका मांडली? त्यांनी सांगितलं भक्तीच्या जोरावरती तो परमात्मा व्यापक स्वरूप सोडून अल्प होतो, लहान होतो आणि आपल्या हृदयामध्ये समाविष्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे तो भक्तीवरती प्रसन्न झाल्यानंतर पाहिजे तसं त्या भक्ता करता करतो. मग मी असा विचार केला, भक्ती करून याचा हाच गुण आहे का? अरे पण त्याच्या पडे चिरा संसाराशी असं जर जे तुकोबराय बोलता, याची भक्ती करून कोणत्या कोणत्या भक्ताच्या संसाराची यानं वाताहत केली याची दुसरी बाजू सुद्धा मांडली पाहिजे. या अनुषंगानं हा अभंग निवडला. विठाला 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 विठाला. या ठिकाणी एक 6 वर्षापूर्वी गोकुळ महाराजांना मी एक विचारलं होतं, म्हणलं मंदिर का बांधलं? सहज विचारलं होतं बरं का तात्या, सहज विचारलं, काय नेमकी काय भावना काय बा मंदिर बांधायच्या? महाराजांनी मला एकच सांगितलं, काही नाही, या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं आणि राधा राणीचं मंदिर व्हावं ही आमच्या आजीची पण इच्छा होती. आणि त्यानंतर आजी निवर्तल्या, काळाच्या पडद्या आड गेल्या. त्यानंतर आमच्या मातोश्रीची इच्छा जागी झाली. खरं तर आई बापांच्या असल्या इच्छा असल्या पाहिजे. ज्यावेळेस भगतसिंगांना फासावरती दिलं आणि त्या भगतसिंगांना शेवटची इच्छा विचारली, त्यावेळेस त्यांना विचारलं होतं तुमची इच्छा काय? त्यांनी एकच सांगितलं, मी फासावर जातोय या मातेकरता, फक्त एवढं माझ्या आईला विचारा. आईला विचारा असं म्हटल्याबरोबर हे जाणं योग्य आहे का? ज्यावेळेस तात्या नाना तो व्यक्ती निरोप सांगायला ज्यावेळेस गेला की आई साहेब तुमचा एकुलता एक मुलगा आहे भगतसिंग, तो काही कारणास्तव फासावरती दिला जात आहे, त्यावेळेस निरूप सांगणाऱ्यांच्या कानाखाली त्या मातेनं मारली. तो धाय मोकरून रडायला लागला आणि विचारलं, आई साहेब अरे तुमचा मुलगा जर धारातीर्थी पडतोय, या देशाकरता तो शहीद होतोय, त्याला फासावरती दिला जातोय आणि तुम्ही माझ्या कानाखाली का मारतात? त्यावेळेस त्या मातेनं दिलेलं उत्तर आहे, ती माता असं म्हटले, हाच निरोप तू जर मला 20 वर्षापूर्वी आणला असता तर अजून 4 भगतसिंग मी या भारत मातेला समर्पित केले असते. आता मी ऑपरेशन करून बसले. म्हटले विठाला 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 विठाला. म्हणून महाराज आईची इच्छा योग्य त्या दिशेने असावी, जेणेकरून त्याला मातृभूमीचा आधार असावा किंवा शास्त्राचा आधार असावा. आज या ठिकाणी हे मंदिर उभं राहिलं ही केवळ फक्त गोकुळ महाराजांच्या आजीची आणि आईंची इच्छा असल्यामुळे या ठिकाणी हे मंदिर उभं राहिलं. आणि त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी गोकुळ महाराजांनी असा अट्टास केला का या ठिकाणी हे कीर्तन झालंच पाहिजे आणि आपल्या प्रांगणामध्ये अन्नदान हे झालंच पाहिजे. आता झालं पाहिजे असं म्हटल्याबरोबर निव्वळ अन्नदान केलं तर त्यालाही पाहिजे तितका आनंद प्राप्त होत नाही. कारण लोक येतील, जेवण करून निघून जातील. अरे पण हे जेवण आपण कशाच्या निमित्तानं केलं हे समाजाला कळलं पाहिजे. हरिचिंतनी भोजन पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, ओ हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन. हरी
आपण खाणारे, जे परमात्म्याच्या चिंतन करता करता आपण ते भोजन करणारे आणि ते अन्न खाणारे ना, तेच अन्न पवित्र, आपण ते भोजन करणारे, असं तुकोबरायांचं मत आहे. चला आता या ठिकाणी अन्नदान होणारे, महाप्रसाद होणारे, परंतु त्याच्या अगोदर परमात्म्याचं हरिचिंतन घडावं या हेतूने हे 2 तासाचं कीर्तन आहे. 9 ते 11 कीर्तन दिलं होतं. बाळूकाका म्हटले अजून तर कीर्तनकार 10 वाजले तरी कीर्तनकार चालू करेना कीर्तन. मी त्यांना एकच सांगितलं, 9 हा टायमिंग पाहुणे यायचं आहे, कीर्तन कधी चालू होईल. विठाला विठाला विठाला. हो चला. अभंग का निवडला? या अभंगामध्ये भांडणे, संसारिकाच्या जीवनामध्ये भांडणे, संतांच्या जीवनामध्ये भांडणे, परमात्म्याच्या जीवनामध्ये भांडणे. परमात्म्याच्या जीवनामध्ये कोणाचं भांडण आहे? देव दानवांचं ज्यावेळेस भांडण झालं त्यावेळेस समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, परंतु ते बाहेर पडत असताना भांडणच झालं होतं. ऐका, नंबर 2चं भांडण त्यामध्ये संतांचं जीवाचं भांडण आहे. जीवाच्या भांडणाविषयी कितीही जरी ग्रंथ चालले तरी जीवाच्या भांडणाविषयी येत किंचितही महाराज संत महात्म्यांनी नोंद करून ठेवलेली नाही. परंतु कोणाकोणाचं भांडण आहे? ज्ञानोबरांचं भांडण आहे देवाविषयी. कोणता देव? अरे हा भगवान परमात्मा कान्होबा आहे, त्याच्याविषयी भांडण आहे ज्ञानोबरांचं. काय भांडण आहे ज्ञानोबरांचं? अरे तुझी चांगली घोंगडी अम्मासी हा का वांगुली दिली, वेडी वाकुडी दिली. कान्होबा कान्होबा दिली. ज्ञानोबराय म्हणतात, देवा तुझ्यासोबत भांडण्याचं एकमेव कारण आहे तुझी घोंगडी चांगली आणि आम्हासी का दिलेली वांगुली रे. अरे याच्यात काय? नरक मुतानी भरली रे. अरे तुझी स्वगत सचिता नंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विनली रे, तुझी घोंगडी चांगली. ज्ञानोबरायांचं परमात्म्याशी भांडण आहे. नंबर 2चं भांडण आहे वैराग्य मूर्ती श्री तुकोबराय यांचे बंधू सुद्धा देवाशी भांडले. भांडण्याचं काय कारण आहे? भांडत असताना अशी घटना घडली. परमात्मा ज्यावेळेस वैकुंठाला नेण्याकरिता तुकोबरायला विमान घेऊन आला, वैकुंठाला जगद्गुरु तुकोबरायांना घेऊन गेला आणि ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाच्या समयाला संपूर्ण जनसमुदाय हजर होता, त्यापैकी घरातली सगळी आप्तेष्ट मंडळी हजर होती. भागीरथी होती, जगद्गुरु तुकोबरायांची धर्मपत्नी होती, बाकीची संपूर्ण जगद्गुरु तुकोबरायांची संतान होती. फक्त त्या ठिकाणी हजर नव्हते ते फक्त कान्होबराय हजर नव्हते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर घटना घडली. घरी गेले, कान्होबराने सांगितलं तुमचे गुरु जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा साक्षात येऊन प्रयाणक आले, देवे माझी विमान पाठविले आणि त्या परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला घेऊन गेले. ही बातमी ज्यावेळेस तात्या कानावरती पडली त्यावेळेस कान्होबरायांना शोक अनावर झाला. अनावर झाल्याबरोबर धाय मोकलून रडू लागले ना. आता विचार करू लागले, मी कितीही जरी प्रयत्न केले तरी हा परमात्मा पुन्हा मला माझा बंधू आणून देणार नाही. याच्याकरता त्यांनी काय केलं? शोक कधी कधी दोन घटना असतात एखादी वस्तू प्राप्त करण्याकरता. एक तर धाय मोकलून जर रडलं मुलगा तर आई प्राप्त होते, परंतु धाय मोकलून काही गोष्टी, हा नियम चौखडा वापरायचा नाही. काही गोष्टी मिळवण्याकरता समजा एखाद्या बरणीतलं तूप निघत नाही, त्याच्याकरता एकच दृष्टिकोन आहे, बरणी फोडणे. निघत नसेल तर अरे धाय मोकलून रडली, माता रडली तर मुलगा प्राप्त झालं, मुलगा रडलं तर माता प्राप्त झाली. परंतु या ठिकाणी धाय मोकलून ज्यावेळेस कान्होबराय रडता त्यावेळेस तुकोबराय प्राप्त होत नाही. याच्याकरता काय केलं पाहिजे? माझ्या परमात्म्याला
माझ्या स्त्री गुरूंना, अरे असा कोण आहे तो वैकुंठाला घेऊन गेला याचा शोध घेतला पाहिजे. आणि शोध घेता अंती कानोबराने अशा बाह्यासरल्या चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि जे पंढरी गाठली आणि इतके लालबुंद कानोबरायांचा चेहरा बघितल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्यानं एवढंच विचारणा केली, कानोबराय कशाकरिता येणं केलं. कानोबराय ते काहीच नाही. बरोबर काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं असं म्हटल्या बरोबर कानोबरांच्या मुखातून शोकविरह पर कमीत कमीत भांडणाचे 15 ते 16 अभंग बाहेर पडले. आणि पहिला अभंग आहे, धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, धिंद तुझ्या करीन चिंधड्या, धिंद तुझ्या करीन चिंधड्या, काय वेड्या जाणीत कोले, काय वेड्या जाणीत कोले, काय वेड्या जाणीत कोले, धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले. कानोबराय रागवले आणि कानोबराय म्हणतात, तुझ्या चिंधड्या चिंधड्या करून टाकील भांडणे. अरे कशा करता एवढा रागावला कानोबा. त्यावेळेस देवानं सांगितलं बरोबर. कानोबराय म्हणतात, अरे माझ्या बंधूला मला न विचारता तू वैकुंठाला नेलंच कसं. भांडण झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवानं सांगितलं, अरे त्या भावाच्या मोबदल्यात तुला भक्ती देतो, मुक्ती देतो, मोक्ष देतो. कानोबरांचं पुढचा असा अभंग आहे, भुक्ती मुक्ती तुझे नलगे ब्रह्मज्ञान दे माझ्या अणुन भावा वेगी. विठ्ठला 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 कानोबराय देवाशी भांडतात, जनेबाई सुद्धा देवाशी भांडतात. जनेबाईचा भांडणाचा मुद्दा असा आहे, जनेबाईचं प्रकरण हे सगळ्यांना माहिती आहे. काय आहे काही नाही, अरे हा परमात्म्याची भक्ती केली, हा स्वतः जनेबाईला सर्व काम करायला येऊ लागला, गौऱ्या वेचायला येऊ लागला, दळण दळण्याकरता येऊ लागला. अरे पण हिचं निस्सीम प्रेम पाहून, निष्कलंकित प्रेम पाहून तो परमात्मा त्या ठिकाणी दळण झाल्यानंतर जेनीला सांगितलं, अगं महाद्वार बंद झालं असेल, आता मी इथे झोपतो. अरे बडे मंडळी तुझी वाट पाहतील. नाही नाही, पहाटे 3 वाजता मी जाईल आणि विटेवरती उभा राहील. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. झोपला. जनाबाईनं सांगितलं, नवरत्नाचा हारे, अरे तुझ्या गळ्यामधला सोन्याचा नवरत्नाचा हारे, त्याची मणी दाबल्या जातील, जरा काढून खुंटीला ठेव. अंगावरचा शाला होता, खुंटीला काढून ठेवला. ती नवरत्नाचा हार, गळ्यातली माळ ती खुंटीला काढून ठेवली. आणि बरोबर महाराज जनाबाई झोपी गेली. आणि महाराज याला विसर पडला की आपल्याला पहाटे 3 वाजता बडवे मंडळी येथील काकड आरती म्हणण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे. याच्याकरता त्याला विसर पडला आणि तो महाराज आठवण झाली, जाग आली आणि तो परमात्मा या ठिकाणी हे काल्पनिकच आहे. अरे जो कधीच झोपत नाही तो जर झोपला तर आपण कायमचे झोपू. विठ्ठला विठ्ठला. परंतु तो परमात्मा खाड दिशी उठला आणि धावत निघाल्या बरोबर नवरत्नाचा हार जनाबाईच्या घरामध्ये राहिला. अंगावरचा जो शाला होता त्या ठिकाणी तो त्याच ठिकाणी खुंटीला अडकून राहिला. घाईमध्ये जनाबाईची वाकळ घेतली आणि त्या पटविटेवरती तो परमात्मा उभा राहिला. बडवे मंडळी आले, सगळ्यांनी ओळखलं देवाची नवरत्नाच्या हाराची आणि अंगावरच्या शालूची चोरी झाली. असं ज्यावेळेस कळालं, ओळखलं, अरे ही जनाबाईची वाकळ आहे. आणि परमात्म्याविषयी चोरीचा आळ आल्यामुळे जनाबाईनं देवाशी भांडण द्यालं. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळवो. आणि त्या ठिकाणी अभंग जनाबाईच्या मुखातून निघाला, धुंद झाला तुझा दरबार. भांडणे ऐका. अरे हे जसं भांडणे सकाळी महाराज वादे वादे जाये ते तत्वबोधा, हा आमच्या किरण महाराजच्या मुखातून एवढा शब्द ऐकला म्हणून सांगतो. भांडण झाल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर काहीतरी चिंतन प्राप्त झालं पाहिजे. जैमिनी आणि व्यासांचं भांडण झालं फक्त नाना एक श्लोकावरून. फक्त एक श्लोक होता. काय श्लोक होता? जैमिनींचा शिष्य होता, आपलं व्यासांचा शिष्य होता जैमिनी. सगळे पुराण लिखाण झाले आणि त्याच्यामध्ये फक्त एक श्लोक टाकला, विद्वांस अपि करशेती का नापी करशेती. एवढा श्लोकावरून भांडण झालं. अरे तो जैमिनी म्हणायचा विद्वान माणसाला इंद्रिय आकर्षित करत नाही. ऐका बरं का. व्यास महर्षी म्हणायचे, अरे या वासनेनं या इंद्रियांनी कोणालाही सोडलं नाही, भल्या भल्यांचा लावीला बट्टा. नारदो की भई नारदी. बरं 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 60,000 पोरं कोणाला झाली होती बाळू काका? विठ्ठला 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 विठ्ठला. अरे हे सगळं, अरे विद्वान माणसाच्याच कथा सांगितल्या गेल्या. त्या लोकांना सुद्धा इंद्रियांनी नाडलंय म्हटले.
जैमिनी ऐकायला नाना तयार नाही. व्यास महर्षी म्हणतात अरे विद्वान माणसाला सुद्धा इंद्रिय आकर्षित करतातच, याच्यात बदल नाही म्हटले. अरे जर विद्वान माणसाला जर इंद्रियाने आकर्षित केलं नसतं तर केस पिकल्यानंतर सुद्धा ती आडच्या जेलमध्ये जायची पाळी आली नसती. विठाला विठाला विठाला. घटना अशी झाली, त्या व्यास महर्षीने आपल्या जैमिनीचं थोडस परीक्षा पाहण्याचं ठरवलंय. हा परीक्षेत उतरतो की काय. व्यास महर्षी आश्रमाच्या बाहेर निघून गेले. ठीक आहे, काय हरकत नाही, तुला जे लिहायचं असेल तर ते लिहि म्हटले. नाही म्हणे तुम्ही सांगा, पण माझं असं मत आहे विद्वांसो अपि कर्षति का नापि कर्षति. व्यास महर्षी म्हणतात अरे अपि कर्षति, तो म्हणतो विद्वांसो नापि कर्षति. दोघांचं भांडण झालं. परीक्षा घेण्याचं ठरवलं, घराच्या बाहेर पडले, आश्रमाच्या बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर नाना सोसाट्याचा वारा सोडला व्यास महर्षींनी. जोराचा पाऊस आला आणि पाऊस आल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज त्या व्यास महर्षीने इतक्या लावण्यवती स्त्रीचं महाराज स्वरूप धारण केलं. इतकी देखणी स्त्री होती, त्या स्त्रीचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. स्वर्गातील अप्सरेसारखं स्वरूप तिनं धारण केलं. धारण केल्याबरोबर सोसाट्याचा वारा आला. अंगावरती अतिशय पातळ वस्त्र घातलं की ते वस्त्र भिजल्यानंतर सगळं अंग वस्त्र दिसणार होतं. अशा प्रकारचं त्यांनी रूप धारण केलं. पावसामध्ये भिजले आणि बरोबर जैमिनी तो पाऊस उघडल्यानंतर वारा शांत झाल्यानंतर आश्रमाच्या बाहेर आले तर महाराज कोणी एक स्त्री झाडाखाली उभी आहे, ती पावसाने ओलीचिंब भिजलेली आहे आणि ती थंडीनं कुडकुडत आहे. ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ते जैमिनी त्या ठिकाणी जाऊन त्या स्त्रीला विचारू लागले तुमचं नाव काय. म्हटले मला नाव बिव काही नाही. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी का थांबलात. अहो तुम्ही जर थंडीनं कुडकुडत असेल तर एक काम करा म्हटले. म्हणजे काय करू, आमच्या आश्रमामध्ये चला, त्या ठिकाणी निवारा करा, वस्त्र बदला, नवीन वस्त्र तुम्हाला परिधान करायला देतो. त्या जैमिनीनं त्या स्त्रीला मध्ये आणलं आणि त्यांनी सांगितलंय मला खूप थंडी वाजते. म्हटले एक काम करा, या ठिकाणी शेकोटी करा. शेकोटी केली. तो जैमिनी त्या स्त्रीकडे एकटक कामुक भावनेनं बघत होता. बघता बघता अशी घटना घडली. त्या स्त्रीनं सांगितलं मला जरा या शेकाचा त्रास होतो, एक काम करा, तुम्ही मला तुमच्या खांद्यावरती घ्या आणि बरोबर त्या शेकाला अशी प्रदक्षिणा घाला. त्यावेळेस महाराज माझं भिजलेलं जे काही अंग आहे, माझी थंडी माझ्या शरीरातली गायब होईल. म्हटले यांना आजूबाजूला बघितलं, आश्रमामध्ये कोणीच नाही, एकही विद्यार्थी नाही, गुरुजी सुद्धा त्या आश्रमामध्ये नाही. आणि अशा वेळेला काय हरकत नसते असं त्याचं म्हणणं झालं. विठाला विठाला जैमिनीने काय केलं, ती सुंदर स्त्री आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या विस्तवाला अग्नीला ज्यावेळेस नाना प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली तर घटना अशी घडली. हळूहळू त्या अंगावरचं वस्त्र कमी होत गेलं, भगवं वस्त्र आलं. हळूहळू ज्या पाठीमागचे जे केस होते ते हळूहळू कमी कमी होत गेले, गायब होत गेले. आणि या ठिकाणी जी चेहऱ्यावरची दाढी होती ना महाराज, ती दाढी अशी वाढत गेली. रवींद्रभाऊ वरसाडेसारखी दाढी वाढत गेली. त्यानं पायाला हात लावले, कमरेला हात लावले, त्या ठिकाणी शरीराला हात लावले, वक्षस्थळाला हात लावले. ज्यावेळेस दाढीला हात लावले, अरे या स्त्रीच्या पाठीमागच्या भागाला केस होते, आता पुढून केस आले, आपण बघावं तरी कोण आहे. खांद्यावरची ज्यावेळेस स्त्री ज्यावेळेस खाली टाकली त्यावेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यास महर्षी होते. आणि व्यास महर्षीने एकच सांगितलं आता बोल विद्वांसो अपि कर्षति लिहायचं का नापि कर्षति. तो म्हटले महाराज माफ करा, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, फक्त एवढी व्हिडिओ व्हायरल करू नका. विठाला विठाला विठाला. त्या ठिकाणी अरे भांडणाकरता काहीतरी मुद्दा असावा लागतो. व्यास आणि जैमिनींचं भांडण झालं, कान्होबराईंचं देवाचं भांडण झालं, जनेबाईचं देवाचं भांडण झालं, कान्होबराईचं आणि भगवान श्रीकृष्णाचं भांडण झालं. तसं तुकोबराई सुद्धा आजच्या अभंगामध्ये भांडतात. मुद्दा काय, या अभंगाच्या भांडणाचा मुद्दा असा, या भांडणाचा मुद्दा असा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मुद्दा सांगितला. जगद्गुरु तुकोबराय आणि भगवान परमात्मा वैकुंठामध्ये निवांत बसले होते. भांडण कसं उत्पन्न झालं बघा नाना. निवांत बसलेले असताना या पृथ्वी तलावरती परमात्म्याला त्याच्या अवतारामध्ये सर्वच कार्य करता येत नाही. त्याकरता विशिष्ट काही मूल्य लोप पाहू लागल्यानंतर परमात्म्याने या संतांचा अवतार धारण केला. ज्ञानोबराचा अवतार कोणाचा म्हटलं तर ज्ञानोबरांच्या आरतीमध्ये शेवटच्या चरणामध्ये लोपले ज्ञानजगी इथं नेणं ती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवले नाही, पण ज्ञान नावाचं मूल्य लोप पाहू लागल्यानंतर पंढरनाथ परमात्म्यानं ज्ञानोबरांचा अवतार धारण केला. तसं जगद्गुरु तुकोबराय हा कोणाचा अवतार आहे तर
जगद्गुरु तुकोबराय रामेश्वर भट्ट म्हणतात महाविष्णूचा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही म्हणे रामेश्वर भट्ट दिया तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट दिया तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तारी गे गुंतले प्रपंचे जण तले गे गुंतले प्रपंचे स्मरणात त्याचे त्यासी नाही स्मरणात त्याचे त्यासी नाही जनदारी गे गुंतले प्रपंच स्मरण ते त्याचे त्यासी नाही स्मरण ते त्याचे त्यासी नाही त्यासे नाही त्यासे नाही मजया कीर्तने विना मजया कीर्तने विना कोणी काही केली आचरणे मजया कीर्तने वीण नाही मजया कीर्तने वीण नाही तपाती साधले कोणी साधन कोणा जले अभिनव जोतया भाटा नाचू पंढरी तो हटा नाचू पंढरी तो हटा
बघ गेला शेल गेला बघ गेला शेल गेला आनंद शेल गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद माग गेला शेल गेला गेला शेल गेला हो माग गेला शेल गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद प्राप्त झाला तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू इतका आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे इतका आनंद प्राप्त झाला महाराज म्हटले मग माझं असं म्हणणं आहे तो आनंद तुम्हाला प्राप्त होण्याकरिता माझा सुद्धा अट्टा असा आहे की तुम्ही परमात्म्याची भक्ती करा तरी समाज भक्ती करायला तयार नाही परमात्म्याची भक्ती करा तरी समाज भक्ती करायला तयार नाही शेवटी तुकोबांनी भक्तीची फलश्रुती सांगितली करा हरिभक्ती परलोकी येईल कामा भक्ती परलोकाला कामा येईल बरोबर या लोकांमध्ये काय झालं भक्तीनं माझं जीवनातला प्रवास संपवला नाही तर भक्तीच्या अगोदर तुकोबराय म्हणतात होतो पीडित हिंडता गाव पोट न भरे राहावया ठाव तो येणे अवघा संदेह म्हणे फेडियला तुक याचा बांधवागा भक्तीच्या अगोदर मी नित्य प्रवासी होतो परंतु हा संपूर्ण प्रवास माझ्या जीवनातला संपला शेवटी भक्तीची ही महती सांगता सांगता समाजाने तुकोबराला विचारलं हे सगळं संपवण्याकरता अनेक प्रकारचे मार्ग शास्त्राने सांगितलेले आहे त्या मार्गाने हे संपेल का आता अनेक प्रकारचे कोणते मार्ग आहेत तर ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रकारचे मार्ग सांगितलेले आहे ज्ञानोबरांनी योगाचा मार्ग सांगितला ज्ञानाचा मार्ग सांगितला कर्माचा मार्ग सांगितला आणि यज्ञाचा मार्ग सांगितला आता पहिल्यांदा आपण योगाचा मार्ग घेऊ योगाच्या मार्गाने जर गेलो तर जन्म मरणाची खंती संपते का असा जर प्रश्न ज्ञानोबरांना जर आपण विचारला तर नाना ज्ञानोबराय स्पष्ट नाही म्हणतात योग याग विधी येणे नोये सिद्धी पायाची उपाधी जन्म मरणाच्या राड गाडग्यातून सुटायचं असेल तर योग मार्गाने सुटल्या जात नाही ज्ञानोबराय म्हटले योग याग विधी येणे नवे सिद्धी तेव्हा ज्ञानोबरांचं काकड्या या प्रकरणातला असा अभंग आहे शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वाईचा क्षेत्र तोडून करी ओवन भंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग ओम नमो भगवते वासुदेवाय ऐका याही पेक्षा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर वाचली आणि 8वा अध्याय जर काढला तर ज्ञानोबराय म्हणतात मनोनी योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला पाहेपा लोहाचे जने जै बोचर्या पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अरे भूक लागल्यानंतर त्याला जर लोखंडाचे हरभरे खायला दिले तर त्याचं पोट भरेल की त्याचं प्राणाचं हनन होईल ज्ञानोबराय म्हटली पोट नाही भरणार त्याचं प्राणाचं हनन होईल योग मार्ग सुद्धा तसाचे अष्टांग योगे नशेने जे अष्टांग योगे नशेने जे अष्टांग योगे अष्टांग योगे नशेने मणिरोधन
योग्य न शिनिजे रया. मग काय केलं पाहिजे? वाचा गीत गायजे, भक्तीच करा. घटना अशी झाली, लॉकडाऊनच्या अगोदर लॉकडाऊन पडला आणि एक 4थ्या वर्षाचा माऊली नावाचा विद्यार्थी, 4 वर्षाची त्याची तेवढाचा पाठ संपला आणि 4 वर्ष संपले. आता गावाकडे तात्यातून निघाला. गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपान दादाच्या मुखातून ऐकलेले मी हे वाक्य, हा चरित्रभागी मी तुमच्या समोर प्रगट करतो. तो माऊली सनगावचा माऊली आहे, उस्मानाबादकडला. घटना अशी झाली नाना, तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर लॉकडाऊनचा परिणाम असा झाला का कथा कीर्तन बंद पडली, दळणवळण कुठे थांबल्या गेलं, कोणी कोणाच्या घरी जायचं नाही. तो कोरोनाची महामारी आली होती आणि तो माऊली काय करू लागला, टीव्ही वरती सकाळी सकाळी रामदेव बाबाची योग साधना आहे, ती योग साधना तो करू लागला आणि त्या योगामध्ये काहीतरी चूक झाली आणि चूक झाल्याबरोबर पहाटे 5 वाजता हा जो काही श्वास बाहेर पाडायचा होता तो आतल्यात कोंडल्या गेला, त्याला तो बाहेर टाकता आला नाही. नाना त्याचं पोट फुगला आणि तो जागेवरती मरण पावला. योग मार्ग कठीण आहे. सनगावचा माऊली, योग मार्ग कठीण आहे. का हो तुकोबराय, योग मार्ग कठीण आहे, चला दुसरा मार्ग आहे तो म्हणजे यज्ञाचा मार्ग. आता यज्ञ मार्ग हा खर्चिक आहे. यज्ञ मार्गामध्ये किती खर्च आहे? यज्ञ मार्गानं 9 राध्या स्वर्गाधिपती झाला, परितो राठी भांबावला, भुजंगत्व पावला, नेनसी काय. नेनसी या शब्दाचा अर्थ असा आहे, या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. परमात्मा त्या अर्जुनाला असं म्हणतो, अरे यज्ञ मार्गानं जो स्वतःला इंद्रपद प्राप्त करण्याकरता गेला होता, अरे तो मनुष्य देहही गमून बसला आणि इंद्रपदही गेलं. नेनसी काही तुला हे माहित नाही का? बरोबर की नाही? आता या ठिकाणी योग मार्ग कठीण आहे, यज्ञ मार्ग कठीण आहे. आपण आता कर्म मार्ग घेऊ. नाथ भागवतामध्ये कर्मामध्ये थोड्या जरी चुक्या जरी झाल्या, एवढंच नाही, साधं ते जलपिंडाला अर्पण करण्याकरता एखाद्या पूजेला जर बसलं तर नाथ महाराज म्हणतात ते पाणी किती घेतलं पाहिजे? माश मात्र जल घ्यावे. कर्माचं आचरण करीत असताना उडदाचा दाणा भिजेल इतकंच पाणी घ्या. एकनाथ महाराज म्हणतात ते पाणी जर कमी झालं आणि जास्त झालं तर सुरापान म्हणजे दारू पिल्याचं पातक लागतं. कर्म मार्ग कठीण आहे. आता ज्ञान मार्ग घ्या. ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे. ज्ञान मार्गामध्ये धनु महाराज विचार सागरामध्ये ज्ञानाचा अधिकारी कोण असं विचारलं, मारुती बाबांनी विचारलं, उल्हास महाराजांनी विचारलं, तर त्या ठिकाणी महाराज अशी व्याख्या झाली, ज्ञानाचा अधिकारी कोण? त्यांनी या जन्मामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये मल आणि विक्षेप हे 2 दोष निवारण केलेले असून तो साधन चतुष्ट युक्त संपन्न असलेला जो तो ज्ञानाचा अधिकारी. बरोबर का व्याख्या? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यज्ञ मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. आता मला सांगा, कर्म मार्ग कठीण आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अधिकाराची गरज आहे. भक्तीला अधिकार आहे का? भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य लागवे आपापा, पुण्य लागवे आपापा, एने जाने खेपा, एने जाने खेपा, सगळे कठीण आहे, भक्ती पंथ बहु सोपा. अरे भक्ती तुका म्हणे अवघे पिके भावा वीण
बाकीचे जेवढे काय महाराज मार्ग आहेत ते सगळे भक्तीच्या पुढे फिके आहेत. भाव भक्तीच्या पुढे सगळे मार्ग फिके. भरत महाराजांनी प्रमाण अतिशय सुंदर दिलं. अक्षय महाराजांनी सांगितलं या सगळ्या मार्गांपेक्षा भक्ती मार्ग सोपा आहे. ज्ञानाला अधिकारी लागतो, कर्माला अधिकारी लागतो, यज्ञाला अधिकारी लागतो, योगाला अधिकारी लागतो, पण भक्ती मार्गाला अधिकाऱ्याची गरज नाही. सकळांशी येते, सगळ्यांना अधिकारी. आता एक प्रमाण तुमच्या सगळ्या पाटे बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही चांडाळांना सुद्धा अधिकार आहे. आणि एक प्रमाण असं आहे यारे यारे लहान थोर भक्ती मार्गाकडे. आता याच्यामध्ये चातुर्मासामध्ये असताना गुरुवर्य शेखर महाराजांनी या प्रमाणाचा अर्थ असा सांगितला. कसा सांगितला नाना? यारे यारे लहान थोर तात्या बरं का. यारे यारे लहान थोर, लहान या थोर या. जर तात्या निस्ते थोर म्हटले असतो तर या क्षेत्रामध्ये माझा ना अक्षयचा नंबरच लागला नसता. विठाला विठाला म्हणून महाराज आमच्यांवरती संतांचे लई उपकार आहे. यारे यारे लहान थोर म्हणजे आम्ही दोघं. थोर म्हणजे भरत महाराज, बाळू काका सारखे, धनंजय महाराज सारखे मोठे मोठे. आता या ते भलते नारी नर. आता या ते भलते नारी नर, नारी या नर या. पण महाराज भलते या शब्दाचा अर्थ गुरुवर्य चैतन्य महाराजांनी असं सांगितला, जो नरातही नाही आणि नारीतही नाही त्याला भलते, त्याला सुद्धा या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. मग का भक्ती क्षेत्रामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. मग तुकोबराय म्हटले म्हणून मी तुम्हाला सांगतो भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. ऐका आता आपल्याला हा मुद्दा संपवायचा आहे. तरीही समाज भक्ती करत नाही. आता भक्ती करून काय होणार आहे? तुकोबराने सांगितलं याची भक्ती केली तर हा तुमच्या सगळ्या मनातल्या ज्या कल्पना आहेत तो पुरवणारे होय. भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. मग का हो एखादा म्हणेल भक्ती करून जर आमच्या मनामध्ये जर बायको प्राप्त व्हावी अशी जर इच्छा असेल तर तो म्हणतात का हा बायको सुद्धा होतो अर्जुनाची. बरोबर हा सेवक होतो का? सेवक होतो. अरे दररोज 18 दिवस हा अर्जुन परमात्मा ज्यावेळेस रथाच्या खाली उतरायचा, रथ इतका उंच होता. अरे या परमात्म्यानं भक्तीच्या जोरावरती त्या अर्जुनाला उतरण्याकरता अशा दोन्ही हातांची पायरी केली. म्हणून ज्ञानोबरायांना या प्रेमाचं प्रतीक म्हणून काय उपमा द्यावी? ज्ञानोबराय म्हणतात या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरूपम. अरे या ठिकाणी निरूपण उपमा रहिते कैसे पारते सर्वोत्तम पुण्य केले. अरे अर्जुनानं काय पुण्य केलं की देवाने या दोन हातांची पायरी बनावी. ही भक्तीची फलश्रुती आहे. तुका मने भावे देवास ताराव वावे, देवास ताराव वावे, देवास ताराव वावे. मने भावे देवास ताराव वावे, देवास ताराव वावे, देवास ताराव वावे. अरे भक्तीच्या जोरावरती तो भक्त देवावरती सुद्धा सत्ता गाजवू शकतो. ही भक्तीची फलश्रुती आहे. तरी पण नाना एवढी भक्तीची फलश्रुती सांगून तात्या समाज भक्ती करत नाही. मग भक्ती करत नाही, परमात्मा प्राप्त होतो, तुम्ही म्हणाल तसं वागतो, तुमची सगळी कामं करतो, घोड्याचा खरारा करतो, ही सगळी कामं करतो भक्तीच्या जोरावरती. तो चोखोबऱ्यांच्या बायकोचं बाळांपण करतो. ही सगळी कामं भक्तीच्या जोरावरती करतो. तुम्ही भक्ती करा, तो प्राप्त होतो. समाजाला एवढं आठ्ठा असताना सांगून समाज भक्ती करत नाही. शेवटी तुकोबराय उद्विग्न झाले. तुकोबराय म्हटले याच्या प्राप्तीकरता मी भक्ती साधना सांगतो, समाज भक्ती करत नाही. शेवटी तुकोबराने काय केलं? तो परमात्माच डोक्यावरती टोपली घेतली त्या पाठीमध्ये. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ताला घरा पुसोने, आई ताला घरा पुसोने, देवना लागे, देवना लागे, देवना लागे, देवना भक्तीने परमात्मा प्राप्त होतो. एवढा सोपा पर्याय सांगितला, मार्ग सांगितला. समाज भक्ती करत नाही. तुकोबराने तोच परमात्मा
पाठीमध्ये घेतला आणि लोकांच्या घरादारापर्यंत जाऊन पोचले आणि आरुळी दिली, दौंडी दिली. अरे कोणीतरी देव घ्या, आयता तुमच्यापर्यंत आलाय, आयता आला घर पोचवणी. समाजाने महाराज त्याला प्रतिकार केला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देव न लगे, देव न लगे. अरे आम्हाला त्याला साठवण्याकरता आमच्याकडे जागा शिल्लक राहिलेली नाही. देव न लगे, देव न लगे. तुकोबराय म्हणतात फुकट घ्या भाव मंदला, काय करू, शेवटी समाज याची भक्ती करून प्राप्त होणारे. पण हाच डायरेक्ट मी काय केलं, पाठीमध्ये घेतला आणि लोकांच्या घरादारापर्यंत ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस तुकोबराय ह्या देवाला स्पष्ट समाजाने नकार दिला. त्यावेळेस तुकोबराय म्हटले समाज याची भक्ती का करत नाही, आपण जरा शोधलं पाहिजे. म्हणून तुकोबराय काय केले, देहू गावामध्ये निवांत बसले आणि थोडंसं जाणकार लोकांना विचारलं की तुम्ही जरा माझ्याकडे या. अरे मी देवाला तुमच्या घरादारापर्यंत घेऊन गेलो तरी पण महाराज तुम्ही ह्या देवाला स्वीकारत नाही, देवाला नकार देतात, याचं नेमकं कारण काय. शेवटी तो समाज असं म्हणू लागला, महाराज तुम्हाला माहिती का, ज्याच्या ज्याच्या घरापर्यंत हा परमात्मा गेला, तुम्हीच गाथेमध्ये सांगितलं त्याच्या पडे चिरा संसार असे. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराची. त्यांच्या संसाराची यानं सगळी वाताहत केली. आमच्याही संसाराची वाताहत होऊ नये म्हणून आम्हाला याची भक्ती करायची नाही. तुकोबराय थांबत नाही. अरे असं नका करू, तुम्ही याची भक्ती करा. अरे हा योगी लोकांच्या स्वप्नामध्ये जात नाही, गोपाळांच्या भाकरी मागावून खातो. बिल्वमंगलांनी एक कृष्ण कर्णामृत ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ माझ्या वाचण्यात आला आणि त्या ग्रंथामध्ये पहिला श्लोक असा आहे, ते बिल्वमंगल सुद्धा ह्या परमात्म्याशी भांडतात. अरे यज्ञ मार्गाचं आचरण करणारी जी काही ब्राह्मण देवता आहे त्यांच्या घरामध्ये तू पाय सुद्धा देत नाही. आणि गोपाळांच्या दारामध्ये पावसाळ्यात गुडघ्या इतकाला चिखल होतो, तू त्यांच्या दारामध्ये लोटांगण घालतो. अरे यज्ञ मार्गानं शुद्ध भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये तुला संभाषण करण्याकरता ही यज्ञिक लोक तुझं मार्गक्रमण करतात, तुझ्या पाठीमागं धावतात, तू येत नाही. आणि अरे ती लहान लहान बछडे गाया वास्त्र ते फक्त हंबरटा फोरतात, तू काय म्हणतात म्हणून त्यांच्या तोंडाला कान लावतो. बिल्वमंगल भांडले बरं का. अरे हे तुझं वागणं बरं नव्हे म्हटले कृष्णा. तसं तुकोबराय म्हणतात, अरे मी भक्ती करून तू प्राप्त होणारे याच्याकरता पाठीमध्ये घेऊन लोकांच्या घरादारापर्यंत पोचलो. लोकांनी सांगितलं आम्हाला देव नकोय. याचं कारण काय, लोकांनी मला असं सांगितलं, जो यांच्या संसारामध्ये आला त्यांच्या संसाराच्या सगळ्या चिंदड्या केल्या म्हटले त्यांनी. मग असं म्हटल्याबरोबर तुकोबराय म्हटले काय करावं मग मी, काहीच नाही. समाज म्हणतो तुम्ही एक काम करा, कुठेतरी निवांत एकांत मसे बसा आणि थोडंसं जरा सिंहावलोकन करा याच्या बदल्यामध्ये. जगद्गुरु तुकोबराने हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना, डोक्यावरती पगडी आणि जगद्गुरु तुकोबराय भजन करत करत भंडारा भामचंद्र डोंगरावरती गेले. डोंगरावरती गेल्यानंतर निवंत ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक अवतारामध्ये याच्या सोबत होते. यानं मागच्या अवतारामध्ये काय केलं, त्याच्या मागच्या अवतारामध्ये काय केलं, त्याच्या मागच्या अवतारामध्ये काय केलं. जगद्गुरु तुकोबरायला हा सगळा इतिहास आठवू लागला. मग तुकोबराय म्हणतात लोकांच्या काही चुका नाही, तुझ्यातच खोडी आहे. ऐका बरं का. अरे देवा मी घरादारापर्यंत घेऊन पोचलो तरी लोक तुला नाही म्हणतात. लोकांच्या काही चुका नाही, तुझ्यातच खोडी आहे म्हटले. खोडी असं म्हटल्याबरोबर तुकोबराय काय केले, तिडून जे धूम ठोकली त्या ठिकाणावरून भंडारा भामचंद्र डोंगरावरून तर डायरेक्ट तुकोबराय भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये आले. एरवी तुकोबराय चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा बर का. पण आजच्या दिवसाला तुकोबराय देवाशी भांडण करायचं. ना चंद्रभागेचं स्नान करतात, ना हरिकथा ऐकतात, ना हरिकथा करतात, ना प्रदक्षिणा करतात, ना कळस पाहतात. डायरेक्ट 16 खांबी मंदिरामध्ये गेले. 16 खांबाचं जे विना पाऱ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी गेले. गेल्या गेल्या लोटांगण घालायचं, गरुड खांबाला मिठी घालायचं, हे सगळं जे काही कर्म होतं तुकोबरायने बंद केलं. ज्यावेळेस लाल बुंद रागावलेले तुकोबराय पाहिले त्यावेळेस देवानं विचारलं, तुकोबा इतकं रागावण्याचं कारण काय. मी तर तुला संसारातलं मागायला लावलं, तू नाही म्हटलं. आम्हाला सांगतो वडिलांची रीत जाणत असो. बस कर म्हटले तुझं हे बोलणं, मला हे तुझं बोलणं पसंत नाही, थांबव म्हटले बोलणं. काय झालं, मी वैकुंठावरून खाली जात नव्हतो, तू मला बळीनं पाठवलं, बळजबरीनं पाठवलं आणि तू सांगू लागला की घ्यायला मी येतो, तुम्ही जा, भक्तिरूपी मूल्य लोप पावू लागली, भक्तीचा प्रचार प्रसार करा. मी जात नव्हतो,
तू घ्यायला येणार आहे म्हणून मी या पृथ्वी तलावरती आलो. समाजाला भक्ती सांगावं लागलो, भक्तीचा महिमा सांगावं लागलो. भक्तीला अधिकाराची गरज नाही हे सगळं सांगत असताना लोकांपर्यंत मी तुला घेऊन गेलो तर लोक नाही म्हटले. लोक मला म्हटले, काय म्हटले? अरे ज्या ज्या लोकांनी याची सेवा केलीत ना त्याच्या लोकांच्या सगळ्या यांनी चिंदड्याच्या तिंदड्या करून टाकल्या म्हटले, संसाराची वाताहत केली. आणि या भांडणाचा मुद्दा घेऊन तुकोबराय देवासमोर गेले आणि भांडायला सुरुवात केली. अरे काया वाचा मनानं तुझे जे भजलेत ना त्यांच्या संसाराची काय गत करून ठेवली. अभंगाचं शेवटचं चरण. तुझा भावे जे भजी भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता संत या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले, अवताराला आले. भक्तीचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केला. समाज भक्ती करत नाही. तुकोबरांनी देवच ज्यावेळेस पाठीमागे घेतला, लोकांच्या घरादारापर्यंत पोचले. लोक देव स्वीकारायला तयार नाही. त्यावेळेस तुकोबराय देव का स्वीकारत नाही हे कारण शोधण्याकरता तुकोबराय निवांत कुठेतरी बसले. आणि तुकोबरायला आठवलं, अरे या परमात्म्याची भक्ती लोक का करत नाही. समाजाने सांगितलं होतं काया वाचा मनानं याची भक्ती केली आणि या परमात्म्यानं त्यांच्या संसाराशी कशी वाताहत करून ठेवली. तुकोबराय देवाशी भांडण करू लागले. भांडणाचा मुद्दा हा या ठिकाणी उपस्थित झाला. याची भक्ती का करत नाही लोक. समाजाने सांगितलं काया वाचा मनानं याची भक्ती केली, याला भजले, सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या संसाराशी या परमात्म्यानं कशी कशी वाताहत करून ठेवली. मधले 6 चरण सगळे त्या संत भक्ताच्या चरित्राचे आलेले. आता एवढे चरण आपल्याला सांगायचे नाही कारण याच ठिकाणी 6 वाजून जातील. विठ्ठल 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 कोणाची वाताहत केली. काया वाचा मनानं जे सर्व भावाने तुला भजले, सर्वस्वाचा त्याग केला, ज्यांनी एक एक गुण आपल्या अंगी बांधला, त्या लोकांची किती भयानक परीक्षा पाहिली तू. तुकोबराय देवाशी भांडतात. देवाला कळालं की तुकोबरायांना काय म्हणायचंय ते. मग तुकोबराय म्हणू लागले. अभंगाच्या 7व्या चरणात त्या भक्ताचं चरित्र सांगितलं. श्रीयाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्यांचे बाळ त्या हाती. अरे या लोकांनी भक्ती केली ना तुझी, आणि तुझी भक्ती करून एक एक जे महत्वाचे जे गुण आहेत ते त्यांच्या अंगी बांधले या लोकांनी. म्हणे मग झालं काय. अरे बांधल्यानंतर त्या स्त्रियाळ राजानं असं ठरवलंय, माझ्या दारात कोणी जरी भिक्षुक आला तरी मी त्याला निर्मुखी जाऊ देणार नाही आणि तो जे मागेल मी ते द्यायला तयार आहे. तुकोबराय असं म्हटलं. मग त्या स्त्रियाळ राजाचं काय चुकलं होतं त्या सांगू ना. ते स्त्रियाळ राजाची बायको आहे,
त्या लोकांचं काय चुकलं होतं? त्यांनी काय पण मांडला, आमच्या दारामध्ये आलेला कोणी जरी अतिथी आला तरी तो उपाशी जाता कामा नये आणि त्यांनी जे मागितलं आम्ही ते द्यायला तयार हो. अरे तू असं रूप धारण केलं आणि त्यांच्याकडे असं मागितलं का जगाच्या पाठीवरती तसं मागणं कोणाच्याच बुद्धीला सुचणार नाही. आता श्रीयाळ राजाकडे या परमात्म्यानं काय मागितलं? नाना, हा परमात्मा त्या श्रीयाळ राजाची मुख्य जो पण होता त्यानं समाजाला दिलेला शब्द होता, माझ्या दारामध्ये कोणीही भिक्षुक निर्मुखी जाता कामा नये. ज्ञानोबराय म्हणतात, विनमुख गेली अतिथीने सुकृताची संपत्ती. अरे तू अशी परीक्षा पाहिली, भिक्षुक म्हणून त्याच्या दारामध्ये गेला आणि जोराचा आवाज दिला, ओम भवती भिक्षांतीही. श्रीयाळ राजाची पत्नी चांगुणा बाहेर आली आणि त्यांनी सांगितलं, यथायोग्य तुझं पूजन केलं. तुला विचारू लागली काय पाहिजे? मला भोजन पाहिजे म्हटले. भोजन पाहिजे असं म्हटल्याबरोबर सांगुणा म्हटले, बसा जरा सिंहासनावरती बसा, मी जरा स्वयंपाक बनवते. काय बनवणार आहे? तुम्ही सांगाल ते बनवते असं म्हटल्याबरोबर, नाही मी सांगाल ते बनवते. नक्की? मग मला नरमांस पाहिजे. काय मागितलं? अरे मांसाचं मांस पाहिजे, माणसाचं मांस पाहिजे. द्यायला तयार आहे. अरे परक्या माणसाचं नाही पाहिजे, तुझ्या पोटी संतान जी जन्माला आली त्या चिलियाच बाळाचं मला मांस पाहिजे. धाय मोकलून रडायला लागली. मध्य घरामध्ये जाऊन एकांतात गेली, धाय मोकलून रडायला लागली. अरे परंतु आपला शब्द आहे जगासमोर दिलेला. काय शब्द आहे? अरे आपल्या दारामध्ये कोणी अतिथी आला तर तो विनमुख जाऊ नये, निर्मुखी जाऊ नये आणि त्यानं जे मागितलं ते आपण द्यायला तयार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये हा गुण जर अंगीकारला तर हा परमात्मा साक्षात आपलं एकुलतं एक मुलगा मागतोय. कुठलाही विचार न करता हातामध्ये सुरी घेतली, कोयता घेतला आणि एकुलतं एक मुलगा पाठीमागच्या दालनामध्ये गेली, मांडीवरती ठेवलं आणि त्या चिल्या बाळाचं मुंडकं कापलं आणि एका ताटामध्ये मुंडकं ठेवलं. पूर्ण शरीराचं मांस तिनं तुकडे तुकडे केले आणि महाराज शिजवलंय आणि त्या परमात्म्याला त्यानं ताटामध्ये वाढल्याबरोबर त्या ठिकाणी आपला मालक धाय मोलून रडतोय तो श्रीयाळ राजा. आणि त्या ठिकाणी ती चांगुणा आपल्या बालकाचं मांसावर वाढते आणि धाय मोकलून रडते. परंतु परमात्म्यानं यांच्या संसारामध्ये एवढं दुःख आहे, एवढं सुद्धा येत किंचित पाहिलं नाही नाना. मग घटना काय झाली माहिती का? शेवटी यानं त्याच्या समोर तात्या ताट आलं, यानं ताट ते बाजूला ठेवलं. मला या शिराचं मांस पाहिजे म्हटले, धाडाचं मांस नाही पाहिजे. किती निर्दय असेल हा परमात्मा. म्हणा मग काय करावं? जा, अरे तुझं एकुलतं एक मुलगा जर कापला असेल ना, त्याच्या शिराचे तुकडे तुकडे कर आणि ते शिजवून मला खाऊ घाल. अरे डोळ्याचे अश्रू त्या मातेनं पुसले. पाठीमागे गेली ती चांगुणा, आपल्या मुलाचं ताटामध्ये ठेवलेलं शिर होतं, त्या शिराचे सगळे तुकडे तुकडे केले आणि शिजवले, चुलीवरती इंधनावरती शिजवले आणि तुझ्या ताटामध्ये वाढले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुला जरा लाज वाटू दे म्हटले, लाज. अरे परीक्षा पाहत असताना एवढी परीक्षा पाहावी? अरे एका बाजूने जगासमोर तू सांगतो, पुत्रहीन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. ज्याच्या पोटी संतान नाहीये त्या ठिकाणी किती जरी धन दौलत असली तरी संपूर्ण दुःख त्या घरामध्ये असतं, काही एक मजा नसती. आणि आता या ठिकाणी असं सांगतो, एकुलतं एक पोटी मुलगा आहे, या लोकांनी तुझी भक्ती केली आणि त्याच्या संसाराची अशी वाताहात केली. अरे ज्या लोकांच्या मनात असं करण्याची इच्छा येणार नाही म्हटले, असं तू करून ठेवलं. फार काय सांगावे तुकोबराय म्हणतात. अरे काय चुकलं होतं त्या राजा शिबीचं? दुसरं चरण. शिबिराजा चक्रवर्ती, शिबिराजा चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूती, शिबिराजाचं. तुझे जे 6 गुण आहेत ना, ऐका, यशस्वी, औदार्य,
त्यापैकी तुझे काही अवांतर गुण आहे, कृपाळूपण, उदारपण, दातृत्वपण, सर्व प्राणी मात्रांवरती दया हा तुझा गुण आहे. त्या शिबिराजानं आपल्या जीवनामध्ये अंगीकारला होता. त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यानं 100वा यज्ञ सफल न होऊ देता इंद्र तुझ्याकडे आला. ऐका बरं का, इंद्र तुझ्याकडे आला आणि तो सांगू लागला, जर त्या शिबिराच्याचा 100वा यज्ञ जर पूर्ण जर झाला तर माझं इंद्रपद जाईल. तू कशी परीक्षा पाहिली नाना? अरे त्या ठिकाणी त्या अग्नीला तू ससाण्याचा रूप घ्यायला लावलं आणि हा इंद्र होता तो त्या ठिकाणी गरुड झाला म्हटले आणि तुमच्या दोघांचं भांडण झालं शिकारीवरून. तुम्ही दोघेची दोघे पळत गेले. तो ससाना त्या शिबिराजाचा यज्ञ चालू होता, त्या ठिकाणी आहुती द्यायचं काम चालू होतं. अरे तो ससाना त्या शिबिराजाच्या मांडीवरती जाऊन बसला. तो म्हणायचा, मला वाचव राजा. अरे तुझ्या अंगी तू जर कृपाळू दयाळू हे जर गुण बांधलेले असेल तर या गुणांचं परिपूर्ण अवलोकन केलेलं असेल तर अनुकरण कर. माझ्या पाठीमागे लागलेला जो गरुड आहे तो मला खातोय म्हटले. दारामध्ये गरुड उभा आहे, राजा शिबीच्या मांडीवरती तो ससाना बहिर ससाना मांडीवरती. असं म्हटल्याबरोबर काय काय झालं नेमकी त्यांचं? म्हणे काही नाही. त्या राजा शिबीनं त्या गरुडाला विचारलं, तुला काय पाहिजे? म्हटले मला त्याचं मांस पाहिजे. अरे पण ती प्राणी हत्या होती ना, झाली तरी चालेल, माझं खाद्य मला पाहिजे. त्या गरुडानं सांगितलं, तुला जर त्याला वाचवायचं असेल तर मी बिगर अन्न पाण्याचा मरणार आहे. माझी हत्येचं पातक कोणाच्या नावावर लिहायचं? राजानं विचारलं, याला वाचवावं तर त्याची हत्या होते आणि त्याला वाचवावं तर याची हत्या होते. याला जर सोडून दिलं तर तो मारून खातो. असं करता करता विचार असा झाला, म्हणे काही काळजी नको करू, याच्या वजना इतकं मांसाहार मी तुला माझ्या शरीराचं काढून देतो. मला असं नाही पाहिजे, संकल्प सोडा. संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर अशी घटना घडली. राजानं एका तराजूमध्ये गरुडाला ठेवलं आणि एका तराजूमध्ये स्वतःच्या शरीराचं मांस कापून द्यायला सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर अशी घटना घडली, ते पारडं ज्या गरुडामध्ये गरुड ज्या पारड्यात होता ना नाना, पूर्ण संपूर्ण शरीराचं मांस त्या शिबिराजानं त्या पारड्यामध्ये टाकलं. तरी पण महाराज ते गरुडाचं पारडं वरती होत नव्हतं. शेवटी शिबिराजाच्या आवडत्या ज्या काही 11 धर्मपत्न्या होत्या त्या म्हटले, एक काम करा, तुमचं मांस तुम्हाला घ्या, आम्ही 11च्या 11 जणी या पारड्यामध्ये बसतो, परंतु त्याची तृप्ती करा, पण तुम्ही मरू नका, या जनतेला सुखी करा. राजा म्हटले, संकल्प मी सोडला, तुम्ही नाही. म्हणे मग नाही जमणार, नाही जमणार असं म्हटल्याबरोबर स्वतः शिबिराजा त्या ठिकाणी त्या पारड्यामध्ये बसला. तरी पण महाराज ते पारडं गरुडाचं वरती होत नव्हतं. शेवटी महाराज परीक्षा पाहणारा तो परमात्मा आहे. गरुडाच्या रूपाने ज्यावेळेस तो शिबिराजा पारड्यामध्ये बसला त्यावेळेस तो गरुड रूपातला जो भगवान विष्णू आहे तो ठिकाणी मूळ स्वरूपावरती आला. त्या राजाला म्हणू लागला, राजा तू खरंच धन्य आहेस म्हटले.